नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना आता 8वा जसा हप्ता मिळालेला आहे तसाच आता 9वा हप्ता सुद्धा सुरळीत हा लाभ त्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे आणि अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट शासनाने अखेर दिलेली आहे। अधिकृतरित्या तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। कोणती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। महत्त्वाची म्हणजे आता शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी हे पैसे पडणार आहेत। 2000 रुपयांचं क्रेडिट शेतकऱ्यांच्या खात्यात झालेले मेसेज आता शेतकऱ्यांना यायला चालू होणार आहेत आणि ते कधीपासून कोणत्या शेतकऱ्यांना पडणार, कोणत्या शेतकरी जे पात्र असणार आहेत, कोणते असणार आहेत, कोणते अपात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात पहिला हप्ता टाकला जाणार आहे। 2000 रुपयांचे जे वाटप आहे त्यासाठी महत्त्वाच्या अटी सुद्धा दिलेल्या आहेत। या 4-5 अटी सुद्धा तुम्ही पाळणं गरजेचं आहे, त्या कंप्लीट करणं गरजेचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता सुरळीत आलेला होता त्या शेतकऱ्यांना आता 9व्या हप्त्याचं क्रेडिट केलं जाणार आहे। 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना 89 लाख शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याचं वितरण केलं गेलेलं होतं, परंतु आता 9व्या हप्त्याचं वितरण किती शेतकऱ्यांना होणार आहे, तर जे 89 लाख शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांना परत एकदा 9व्या हप्त्याचे पैसे टाकले जाणार आहेत। आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे यासाठी शासनाने निधीची तरतूद सुद्धा करायला चालू केलेली आहे। कोणत्या महत्त्वाची या योजनेचे जे पैसे आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या दिवशी येणार आहेत त्याची तारीख अधिकृतरित्या शासनाने सांगितलेली आहे आणि 30 तारीख आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत। याविषयी महत्त्वाची अपडेट 2000 रुपयांची जी अपडेट आहे ती आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर आलेली आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत। त्यामध्ये पहिली गोष्ट आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आपण दुसरी एक देणार आहोत, ते पुढे गेल्यानंतर कळणारच आहे। दुसरी गोष्ट आपण जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्या अटी असणार आहेत, कोणत्या ज्या अटी असणार आहेत त्या अटी पात्र असतील तर तुम्हाला हे पैसे पडणार आहेत। या 3 गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाच्या ठरणार आहेत, कारण नमो शेतकरी योजनेचे 21व्या PM किसान योजनेचे 21व्या हप्त्याचे पैसे आल्यानंतर 8वा हप्ता यायला पाहिजे होता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जिल्हे सुद्धा जाणून घेणार आहोत, कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत, किती जिल्हे जाहीर झालेले आहेत। शासनाने महत्त्वाची अपडेट अखेर दिलेली आहे आणि शेतकऱ्यांची जी प्रतीक्षा लागलेली होती की 9व्या हप्त्याचे नक्की पैसे कधी जमा होणार आहेत। 8व्या हप्त्याचे शेतकऱ्यांना पैसे जमा झाले, परंतु 9व्या हप्त्याचे आता पैसे नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार ही चिंता आता शेतकऱ्यांची मिटणार आहे, कारण शासनाने आता हे 2000 रुपये टाकण्याचं जाहीर केलं आणि 30 तारीख याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। कोणत्या दिवशी भेटणार आहेत ती आपण सांगितलेली ती तारीख फिक्स असणार आहे, त्याच दिवशी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। आणि महत्त्वाच्या ज्या 4 अटी आहेत त्या 4 अटी सर्वात अगोदर जमा करून घ्यायच्या आहेत आणि त्या 4 अटी तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुमच्या खात्यात हे 9व्या हप्त्याचे पैसे लगेच टाकले जाणार आहेत। या 4 अटी जे जिल्हे असणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे 9व्या हप्त्याची तारीख, या 4 गोष्टी आपण महत्त्वाच्या जाणून घेणार आहोत। 9वा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे आता शेतकऱ्यांना ही चिंता जी लागलेली आहे ती 9व्या हप्त्याचे पैसे नक्की कोणत्या दिवशी जमा होणार आहेत। सर्व चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळे अपडेट पाहायला भेटत असतील, परंतु खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती आल्याशिवाय ही अपडेट आपण देत नसतो। त्यामुळे 9व्या हप्त्याचे हे पैसे कधी भेटणार आहेत, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत, सर्वात महत्त्वाची माहिती आपण सांगणार आहोत। चला तर जाणून घेऊयात आपण अपडेट विषयी, परंतु त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला तर जाणून घेऊयात कोणत्या शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना येणार पैसे, कोणते शेतकरी राहणार वंचित, सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार आहे। कारण आता शेतकरी कोणते पात्र असणार आहेत, कोणते अपात्र असणार आहेत, या 2 गोष्टी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत। कारण काही शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड क्लिअर केलेले नाही, त्यासाठी KYC सुद्धा चालू झालेली आहे आणि फार्मर ID कार्ड क्लिअर करून घेतले तर ज्या शेतकऱ्यांना अपात्र शेतकरी सुद्धा पात्र होऊ शकतील। त्यामुळे सर्व जर क्लिअर असेल तर काळजी करण्याची गरज नाही, परंतु पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही
फार्मर आय डी क्लिअर करून घ्या आणि KYC चालू आहे, KYC करून घ्या. या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या तुम्ही करून घ्यायच्या. त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी पुढे पाहणारच आहोत. कोणत्या शेतकऱ्यांना येणार आहेत पैसे, कोणते शेतकरी राहणार आहेत यापासून वंचित. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे वंचित कोणते राहणार आणि पात्र कोणते होणार. कारण 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना पडलेला आहे त्या शेतकऱ्यांना मात्र काळजी करण्याची गरज नाही. त्यांना 9वा हप्ता हा टाकलाच जाणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता आलेला नाही त्यांना मात्र आपण 4 ज्या अटी सांगणार आहोत त्या पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी आणि PM किसान दोनही योजनेचे पैसे जमा होणार आहेत. काळजी करण्याची गरज नाहीये. परंतु शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची जी अपडेट आली, शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला, मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2000 रुपये जे वाटप करण्यावर निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे. त्या निधीची तरतूद करण्यात आली, परंतु आता हे पैसे नक्की कधी टाकले जाणार, कोणत्या तारखेला पडणार, कोणत्या वेळेला पडणार, कोणते जिल्हे पात्र असणार, कोणते शेतकरी पात्र असणार आणि हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केल्याचा मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती कधी जमा होणार, हा मेसेज महत्त्वाचा असणार आहे. कारण ज्यावेळी तुमच्या मोबाईलला मेसेज येणार आहे त्याच वेळी हे पैसे टाकले जाणार आहेत आणि त्याच दिवशी हे पैसे पडणार आहेत. नमो शेतकरी योजनेचे 2026 मधील महत्त्वाची अपडेट आणि 2000चं जे पेमेंट आहे शेतकऱ्यांची जी किस्त आहे ती आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकायला चालू होणार आहे. परंतु हे 3 काम करून घेणं तुमच्यासाठी तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्या 3 कामपैकी आपण पाहणार आहोत. हे काम करा तर लगेच पैसे जमा होणार आहेत. कोणते काम करायचे, त्यानंतर लगेच पैसे जमा होणार आहेत. पहिली गोष्ट करायची आधार सीडिंग. आधार सीडिंग केल्यानंतर तुम्हाला ही जी आहे महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ज्या आधार सीडिंग बँकेला आहेत त्याच खात्यात पैसे जात असतात. त्यामुळे आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही लवकरच ही आधार सीडिंग करून घ्या. दुसरी गोष्ट आहे लँड सीडिंग. लँड सीडिंग केलं, फार्मर ID कार्ड काढला, आधार सीडिंग केलं, KYC केली आणि सर्व काही या गोष्टी जर तुम्ही क्लिअर केल्या तर तुम्हाला 9वा हप्ता कधी पडणार ते आपण सांगणार आहोत. ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे पाहायला भेटणारच आहे. परंतु या 3 गोष्टी काम केल्यानंतर तुमच्या खात्यात लगेच पैसे टाकले जाणार आहेत का, आणि टाकले जाणार असतील तर ते कधी पडणार आहेत. 90 लाख जे शेतकरी असणार आहेत त्यांना 8वा हप्ता 2000 रुपये टाकला गेलेला आहे. कोणती तारीख होती त्याबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही. परंतु आता 9वा जो हप्ता असणार आहे तो 90 लाखच शेतकऱ्यांना पडणार आहे आणि तो किती तारखेला पडणार आहे हेच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे, शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे, ही प्रसिद्ध होत आहे. या प्रसिद्ध यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण 25 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का, तुमचं नाव आहे का, या 2 गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत हे 2000 रुपये प्राप्त करण्यासाठी. आणि या 3 काम 25 जिल्हे आणि तुमचं नाव यादीमध्ये असेल तर मात्र तुम्हाला काहीही अडचण नाही, तुम्हाला हे पैसे लगेच टाकले जाणार आहेत. तुम्हाला तारीख आपण सांगणार आहोत, त्या अगोदर आपण जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यात पैसे टाकले जाणार आहेत. प्रथम जिल्हा आहे नाशिक जिल्हा, दुसरा आहे छत्रपती संभाजीनगर, तिसरा आहे ठाणे पुणे, इकडे आहे सातारा सोलापूर सांगली, कोल्हापूर आहे, बीड आहे, जालना आहे, अकोला आहे, अमरावती आहे, बुलढाणा आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, लातूर आहे, परभणी आहे, यवतमाळ, वर्धा आणि गडचिरोली. इकडे राहिलेला आहे गोंदिया आणि भंडारा आणि नंदुरबार. या जिल्ह्यांमध्ये पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. जर तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला 2000 रुपयांचं क्रेडिट झाल्याचा मेसेज येणार आहे. आणि तो कधी येणार आहे तर महत्त्वाची तारीख आता आपण जाणून घेणार आहोत. कोणती तारीख असणार आहे, कोणत्या तारखेला हे पैसे तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत, त्याच तारखेला पैसे पडणार आहेत. परंतु ही तारीख जाणून घेणं गरजेचं आहे. आणि या तारखेला कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार ते तर आपण पाहिलेलंच आहे. पहिला हप्ता जो असणार आहे तो वितरित केला जाणार आहे. या 3 टप्प्यामध्ये पैसे वितरण होणार आहेत. पहिला टप्पा या जिल्ह्यांमध्ये होणार आहे, तिसऱ्या टप्प्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकीचे उरलेले जिल्हे आणि उरलेले शेतकरी राहणार आहेत. यामुळे महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत आणि महत्त्वाची अपडेट जाणून सुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आपण दिलेली आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि व्हिडिओला हाईप करून घ्या. हाईप केल्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत.
त्यामुळे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करा, कमेंट करा, सर्व काही करून घ्या. आणि महत्त्वाची तारीख आता आपण तुम्हाला सांगणार आहोत. पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत 25 एप्रिलला. ही जी तारीख असणार आहे ही महत्त्वाची असणार आहे आणि याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे